रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. डेप्टी सीएम एकनाथ शिंदे यांना बॉम्बने उडवल्याची धमकी मिळाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील 2 युवकांना अटक करण्यात आली आहे. काय हकीकत आहे? याबाबत आम्हाला एक इन्फॉर्मेशन रिसीव्ह झाली होती. क्राईम ब्रँच चे सिनियर अधिकारी म्हणून आहेत मुंबई युनिटचे, त्यांनी आम्हाला माहिती दिली की महाराष्ट्र राज्याचे माननीय DCM सर शिंदे सर एकनाथजी शिंदे यांना आणि गोरेगाव पोलीस RTO आणि CMO ऑफिसला ईमेल आला होता. त्या ईमेलमध्ये दिलं होतं की गाडीला बॉम्ब लावून आम्ही त्यांना उडवून जीवे मारू असे त्यांना मेल केलं. ही इन्फॉर्मेशन्स आमच्या युनिटला प्राप्त झाल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक सर, अप्पर पोलीस अधीक्षक आणि SDPO मॅडम यांच्या मार्गदर्शनामध्ये देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे सिनियर PI संतोष मल्ले आणि त्यांच्या टीम यांनी देऊळगाव येथून 2 युवक ज्यांचं नाव अभय शिंगणे आणि मंगेश वायड यांनी ईमेल केला होता. हे निष्पन्न झालं म्हणून त्यांना चौकशी करून ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलेले आहे, गोरेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या युवकांची काही पार्श्वभूमी आहे का क्राईमची? त्याबाबत सध्या आम्ही चौकशी करत आहे, सखोल चौकशी करत आहे आणि याच्यामध्ये जी काही माहिती प्राप्त होईल ते परत आम्ही समोर येऊ. त्यांनी ईमेल कोणत्या हेतूने गेलं तर हे काही सध्या कळालं आहे? आणि याबाबत अजून डिटेल चौकशी करणे बाकी आहे, नंतर कळवण्यात येईल.